हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. ते माझ्याकडे आंबे आहेत, तर आपण या आंब्यापासून मँगो केक करणार आहोत. रवा मँगो केक करणार आहोत. तर पहा, हे जे आंबे आहेत ना, मी गावाला गेली होती, तर मी गावावरून येताना हे आंबे आणलेले आहेत. तर पहा, मला आईने हे आंबे दिलेले आहेत. पण ना, गावाकडे जसं जसं मी गावाकडे गेल्यानंतर आंबे पाडायला गेली होती. तर तसंच ना, प्रत्येकाच्या शेतामध्ये एक तरी आंब्याचं झाड असतो आणि खूप जणांचे ना असे आंब्याचे असे माळ आहेत. म्हणजे ना, असा एक मोठा शेत असतो. त्या शेतामध्ये म्हणजे थोड्या अंतरावरती आंब्याची झाडं असतात, कलमी आंबे असतात वगैरे, आणि त्याला खूप सारे आंबे लागलेले असतात. तर त्यातलेच हे आंबे आहेत. आणि गावामध्ये कसं माहिती आहे का, सगळेजण ना म्हणजे हे आंबे विकतातसुद्धा आणि एकमेकांना भेटसुद्धा देतात वगैरे. तर पप्पांना आंबे खूप आवडतात, तर पप्पांनी हे आंबे घेतलेले आहेत. आणि मी गावाला गेली होती म्हणून मलासुद्धा आईने हे आंबे दिलेले आहेत. तर मग त्याला या आंब्याचं करायचं काय, म्हणून ठरवलं की चला आपण रवा मँगो केक करूया. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण मँगो रवा केक करणार आहोत. तर पहा, आपण आज ओव्हरलोड ड्रायफ्रूटमध्ये मँगो रवा केक करणार आहोत. तर पहा, जर आपण योग्य असं मोजमाप करून घेतलं तर पहा, आपला केक छानच होणार आहे, मस्त स्पॉन्जी असा होणार आहे, खराब अजिबात होणार नाही. फक्त योग्य ते आपल्याला मोजमाप करायचं आहे. तर पहा, त्यासाठी मी इथे हे मोजमापाचे कप घेतलेले आहेत. तर पहा, इथे मी 1 कप भरून मी इथे रवा घेतलेला आहे. तर हा जाड रवा आहे. आता रवा केक करण्यासाठी तुम्ही जाड रवा घ्या, बारीक रवा घ्या, अगदी 0 नंबरचा रवा घेतला तरीही चालेल. तर पहा, 1 कप मी ते रवा घेतलेला आहे, म्हणजे 250 ग्राम मी इथे रवा घेतलेला आहे. त्यानुसार मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. तर 1/4 कप आपल्याला इथे मिल्क पावडर ॲड करायची आहे. तर पहा, मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडरमुळे हा केक छान मस्त असा स्पॉन्जी असा बनतो आणि चवीला मात्र 1 नंबर असा असतो. तर पहा, आता हे सगळं आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून आपल्याला हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि छान मस्त याची आपल्याला पावडर अशी करून घ्यायची आहे. आता ही जी पावडर आहे, ही पावडर आपल्याला काय करायची आहे, चाळून घ्यायची आहे. म्हणजे याच्यामध्ये काय खडे वगैरे असतील ते आपल्याला बारीक करता येतील. तर पहा, मी अशा पद्धतीने ही जी पावडर आहे ही छान मस्त मी चाळून घेतलेली आहे. आता चाळून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे, हे मिश्रण मी एका काचेच्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकतात, इथे मी 1 कप भरून मी इथे आंब्याचा आमरस म्हणजे आमरस करून घेतलेला आहे. साधारणपणे इथे मला आमरस करण्यासाठी 3 आंबे लागलेले आहेत. मीडियम साईजचे मी 3 आंबे घेतलेले आहेत आणि त्याचा मी आमरस करून घेतलेला आहे. तर 1 कप भरून आमरस, त्यानुसार अर्धा कप आपल्याला दूध ॲड करायचं आहे. तर 1 कप आमरस आणि अर्धा कप दूध हे आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि ग्राइंड करून झाल्यानंतर ते आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. तर पहा, हे एकत्र एकजीव करून घेताना मी ते पुन्हा याच्यामध्ये 1/4 कप याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. आता हे सगळं एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, छान मस्त याची अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता पहा, रवा केक करताना हे जे मिश्रण आहे, हे मिश्रण
जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको. थोडं हे मिश्रण घट्ट राहिलं तरीही चालेल, पण जास्त पातळ अजिबात नको. तुम्ही पाहू शकतात हे मिश्रण बऱ्यापैकी असं घट्ट आहे. आता पहा याच्यामध्ये रवा आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवून मी हे जे मिश्रण आहे मी 2 तास असंच मी भिजत ठेवणार आहे. अर्धा तास भिजत ठेवा किंवा 1 तास भिजत ठेवलं तरीही चालेल, पण मी इथे हे मिश्रण 2 तास भिजत ठेवलं होतं. म्हणजे हा जो रवा आहे हा रवा छान मस्त फुगतो. आणि अजून एक गोष्ट सांगते, आता हे जे मिश्रण आहे 2 तासानंतर हे जे मिश्रण आहे ना हे अजूनच घट्ट होतं, कारण रवा छान मस्त फुगतो. आता पहा मी इथे हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तर पहा मी वरतून हे ड्रायफ्रूट ॲड करणार आहे. तर ही आंबावडी आहे, ही आंबावडीसुद्धा मी घरीच केलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे ड्रायफ्रूट मँगो स्लाईस आहे, हे सुद्धा मी घरीच केलेले आहेत आणि मी याचासुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याचबरोबर इथे मी किवी, स्ट्रॉबेरी आणि बाकीचे काजू बदाम हे बाहेरून मी विकत घेतलेले आहेत. आता पहा इथे मी जे टुटी फ्रुटी आहे तीसुद्धा मी घरीच बनवलेली आहे. आता पहा हे जे ड्रायफ्रूट आहे सगळे आपल्याला छान मस्त बारीक कट करून घ्यायचे आहेत. आता पहा इथे हे जे आंबावडी आहे ही सुद्धा मी अशी आडवी कट करून घेणार आहे. आणि पहा मी आंबावडीचा सुद्धा जो व्हिडिओ आहे तो पोस्ट केलेला आहे. तर चला हे छान मस्त मी अशा पद्धतीने हे सगळे ड्रायफ्रूट मी बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि ज्ञानेशला ओव्हरलोड रवा मँगो केक हवा आहे. तर पहा मी अशाच पद्धतीने सगळे ड्रायफ्रूट मस्त कट करून घेतलेले आहेत. तर पहा आता हे जे ड्रायफ्रूट आहेत तर पहा म्हणजे टुटी फ्रुटी, त्यानंतर किवी, स्ट्रॉबेरी आणि हे आंबावडी आणि ही टुटी फ्रुटी. तर पहा हे आपल्याला थोडा मैदा ॲड करून आपलं हे मैद्यामध्ये आपल्याला छान मस्त कोट करावं लागणार आहे. तर पहा एका वाटीमध्ये मी टुटी फ्रुटी ॲड केलेली आहे, त्याच्यावरतून मी 1 चमचा मैदा ॲड केलेला आहे. छान मस्त आपलं ही टुटी फ्रुटी त्या मैद्याच्या पिठामध्ये मस्त कोट करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी सगळे ड्रायफ्रूट या मैद्यामध्ये मस्त असे कोट करून घेतलेले आहेत. जेणेकरून कसं माहिती आहे का, जेव्हा आपण केकमध्ये हे ॲड करू ना ते त्याच्यामध्ये पूर्ण तळाला जाऊन बसणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणून आपल्याला ते मैद्यामध्ये कोट करायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकतात इथे मी तूप घेतलेलं आहे, अगदी 6 चमचे मी इथे तूप घेतलेला आहे. आणि हा जो तूप आहे हा तूप आपल्याला छान मस्त असा मेल्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकतात इथे आपला 2 तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे जे बॅटर आहे ते बऱ्यापैकी असं घट्ट झालेलं आहे. तर पहा आता मी याच्यामध्ये दूध अजिबात ॲड नाही करणार आहे. तर पहा पुन्हा एकदा सांगते, रवा केक करताना हे जे बॅटर आहे थोडं घट्ट राहिलं तरीही चालेल, पण जास्त पातळ होता कामा नये. जर हे बॅटर जर जास्त पातळ झालं तर काय होईल, केक अजिबात बेक नाही होणार. तर पहा याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट ॲड केलेले आहे. ड्रायफ्रूट ॲड करून छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहा याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्ससुद्धा ॲड केलेला आहे 1 चमचा भरून, ते सुद्धा ॲड करून मी मिक्स करून घेतलेला आहे. आता पहा आपण जो तूप गरम करून घेतला होता तो कोमट करायचा आहे आणि तो सुद्धा आपल्या याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि ॲड करून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही 6 चमचे तूप ॲड करू शकतात किंवा 3 चमचे तूप ॲड केलं तरीही चालेल. शक्यतो 3 चमचेच किंवा 3 पळ्या भरून, म्हणजे जी छोटी पळी आहे ती 3 पळ्या भरून तूप ॲड केलं तरीही चालेल, पण मी 3 पळ्या अजून एक्स्ट्रा तूप ॲड केलेलं आहे. असं मी 6 पळी मी तूप ॲड केलेलं आहे. आपली जी तेलाची पळी असते ना छोटी ती. तर पहा ते तूप ॲड करून मी छान मस्त असं हे एका डायरेक्शनमध्ये ते मिश्रण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी हा केक टिन घेतलेला आहे आणि त्याला छान मस्त असं साईडने तूप लावून बटर पेपर मस्त ॲड केलेला आहे. तर चला आता बेक करायला घेऊया.
तर बेक करण्यासाठी पहा मी ते तवा घेणार आहे. इथे अगदी पावभाजीसाठी बाहेर स्टॉलवरती माहिती आहे तुम्हाला पावभाजी करताना जो तवा असतो सेम तसाच तवा माझ्याकडे आहे. तर मी त्या तव्यावरतीच काही मला बेक करायचं असेल तर मी त्या तव्याचाच वापर करते. तर पहा त्या तव्यावरती मी मीठ ॲड केलेलं आहे आणि मीठ छान मस्त असं पसरवून ॲड केलेलं आहे. त्याच्यावरती मी असा मोठा घमेला उपडा घातलेला आहे. तर पहा गॅस मोठा केलेला आहे. मोठ्या गॅसवरती 10 मिनटं छान मस्त आपल्याला ते गरम करून घ्यायचा आहे तवा आणि त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे. आता पहा या मिश्रणामध्ये मी 1 चमचा आपण पोहे खायचा जो चमचा असतो तो पूर्ण 1 चमचा भरून मी याच्यामध्ये बेकिंग सोडा ॲड केलेला आहे. आता 1 चमचा बेकिंग सोडा ॲड करून आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पटापट मिक्स करायचं आहे. अजिबात वेळ वाया न घालवता पटापट हे बेकिंग सोडा ॲड करून मिक्स करून हे बॅटर आपल्याला केक टिनमध्ये ॲड करायचं आहे आणि पटापट वरतून आपल्याला हे जे ड्रायफ्रूट आहेत हे सगळे ॲड करून आपल्याला पटापट आणि अगदी झटपट अशा पद्धतीने हे आपला केक बेक करायला ठेवायचं आहे. लक्षात ठेवा जेव्हाही आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर ॲड करतो अजिबात वेळ वाया न घालवता पटापट प्रोसेस करून आपल्याला तो केक बेक करायचा आहे. जर तुम्ही जास्त वेळ लावला किंवा जास्त टाईमपास करत बसला तर तो केक अजिबात बेक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर पहा आता मी केक बेक करायला ठेवलेला आहे. त्यावर मी असं जड असं हे खलबत्ता वगैरे ठेवलेला आहे. आता पहा इथे आपण 55 मिनटं इथे मी मंद गॅसवरती 55 मिनटं मंद गॅसवरती ते आपण हा केक आपण बेक करून घेणार आहोत आपण. तर तुम्ही इथे पाहू शकतात 55 मिनटं झालेले आहेत. आपला जो केक आहे तो छान मस्त असा बेक झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्याकडे एक स्टिक आहे. तर आपण ही स्टिक घालून बघूया आपला हा जो केक आहे तो झाला आहे की नाही. तुम्ही पाहू शकतात ही जी स्टिक आहे पूर्णपणे रिकामी आहे. म्हणजे कुठलंही बॅटर ह्या स्टिकला चिटकलेलं नाही. याच्यावरून समजायचं आपला केक छान मस्त असा बेक झालेला आहे. तर पहा मी नेहमी तव्यावरतीच हा केक अशा पद्धतीने बेक करते. तर पहा मी 55 मिनटं मंद गॅसवरती हा केक बेक करून घेतलेला आहे. आता पहा गॅस बंद करून घेतलेला आहे. आता हा केक टिन आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पहा इथे मी एक असा कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे. तो ओला करून घट्ट पिळून तो त्याच्यावरती मी पूर्ण वरतून मी ॲड केलेला आहे. हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे अगदी 1 तासभर आणि 1 तासानंतर तुम्ही हा जो केक आहे तुम्ही केक टिनमधून तुम्ही डिमोल्ड करू शकतात. तर तुम्ही पाहू शकतात मी इथे हा जो केक आहे तो केक टिनमधून काढून घेतलेला आहे. तर मी एवढं सांगते की ना मी अगदी अर्धा तासच हा केक थंड करून घेतलेला आहे. तर तुम्ही ती चूक करू नका. 1 तास पूर्ण केक थंड करून घ्या आणि मगच केक कट करा. म्हणजे केक छान मस्त असा कट होतो आणि तुम्ही पाहू शकतात की अगदी ओव्हरलोड असा ड्रायफ्रूट मँगो रवा केक तयार झालेला आहे. तर आपण हा केक छान मस्त कट करून घेऊया. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी फक्त अर्धा तास हा केक थंड करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का हा जो केक आहे केक कट करताना त्याचा ना थोडासा ना चुरा होतो आहे. तुम्ही पाहू शकतात. तर मग नंतर मी अगदी हळूहळू म्हणजे अगदी नाजूक अशा हाताने हा केक कट करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे हा केक थंड करून घ्या आणि मगच कट करा. मी केक पूर्णपणे कट करून घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. मी अगदी ह्या केकचे स्क्वेअर साईजमध्ये अशा पद्धतीने मी
याचे तुकडे करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने केक कट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे आणि पूर्ण हा केक मँगो फ्लेवरमध्ये चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. कधी ट्राय नसेल केला तर नक्की ट्राय करून पहा. इथे आपला केक छान मस्त असा तयार झालेला आहे. तर पहा हा जो केक आहे 3 दिवस रूम टेम्परेचरमध्ये खूप छान मस्त असा राहतो आणि तुम्हाला अगदी 5-6 दिवसांसाठी किंवा 7 दिवसांसाठी तुम्हाला जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचा असेल तर हा केक कट करून थंड करून घ्या. मग तो केक व्यवस्थित कट करा आणि हवा बंद असा डब्यामध्ये पॅक करून तुम्ही तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. आणि हा जो केक आहे 3 दिवस रूम टेम्परेचरमध्ये खूप छान मस्त राहतो. 3 दिवसातच हा केक आपल्याला संपवायचा असतो. जास्त दिवस हा केक अजिबात ठेवू नका. नंतर जास्त दिवस समजा आपण रूम टेम्परेचरमध्ये हा केक ठेवला तर हा केक खराब होतो. जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. तर पहा इथे मी अशा पद्धतीने स्क्वेअर साईजमध्ये याचे मोठे मोठे तुकडे करून मी अशा डब्यामध्ये मी छान मस्त स्टोअर करून ठेवलेले आहेत. तर पहा ज्ञानेशला रवा केक खूप आवडतो आणि तो सकाळी दुधाबरोबर तो आधी केक खातो आणि मग तो दूध पितो. तर त्याला सकाळी दुधाबरोबर बिस्किट म्हणा काय ना काय लागतच असतं. तर मी त्याच्यासाठी अशी ना केक अशा वेगवेगळ्या पद्धतीचे केक त्याच्यासाठी मी करत असते. तर पहा अशाच पद्धतीने आता जे बाकीचे उरलेले जे तुकडे होते केकचे ते सुद्धा मी काचेच्या बरणीमध्ये अशा पद्धतीने मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. तर पहा तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी मुलांसाठी अशा पद्धतीने तुम्ही मँगो केक करू शकता. हा मँगो केक चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. तर पहा आता मुलांची शाळासुद्धा सुरू झालेली आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही हा रवा केक जर तयार करून ठेवला तर तुम्ही मुलांना हा रवा केक तुम्ही टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकतात. आणि केक म्हटलं की मुलांचा हा एक आवडीचा पदार्थ असतो आणि मग तो रवा केक असो का मग त्याच्यावरती क्रीम असो, मुलांना केक हा खूप आवडीचाच असतो. तर तुम्हीसुद्धा मुलांसाठी अशा पद्धतीने हा मँगो केक नक्की ट्राय करून पहा.